Hello and welcome to today's chemistry lecture, alcohol, phenol and ether. Now student, in last lecture we had discussed the point alcohols and phenols. Alcohols are completed and in phenols we are completed some part, but some parts are remains. Which some parts are completed? Definition, nomenclature, classification and preparation of method. Then next the केमिकल रिॲक्शन्स. आणि आता आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत? केमिकल रिॲक्शन्स पाहणार आहोत फेनॉलच्या. नाव फेनॉल अंडरगोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मोर रॅपिडली ॲज कम्पेअर टू बेन्झिन. बेन्झिनपेक्षा फेनॉलमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ही रॅडियली इझिली होत असते. आता अगोदर आपल्याला इलेक्ट्रोफिलिक म्हणजे काय हे समजलं पाहिजे. सबस्टिट्यूशन म्हणजे काय म्हटलंय? रिॲक्टंटमधला ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम हा दुसऱ्या ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटमनं काय केला जातो? रिप्लेस केला जातो, सबस्टिट्यूट केला जातो. त्याला म्हटलं जातं सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन रिॲक्शनचे दोन टाईप्स आहेत, एक न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आणि दुसरा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मीन्स the reaction in which the part of the reactant or the atom of the group of atom are replaced by electrophile. म्हणजे रिॲक्टंट मधला ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम हा आपल्याला इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस करायचा किंवा सबस्टिट्यूट करायचा. त्या रिॲक्शनला म्हटलं जातं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. नाव द OH ग्रुप इन फेनॉल इज रिंग ॲक्टिवेटिंग. जो काही OH ग्रुप आहे हा फेनॉलमधला तो काय आहे तर रिंग ॲक्टिवेटिंग आहे. तो रिंगला काय करतो? ॲक्टिवेट करतो. अँड इट इज आर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स. त्यामुळे आर्थो पॅराला काय होतात तर येणारे ग्रुप हे आर्थो पॅराला डायरेक्ट होत असतात. याच्यामध्ये आपण जवळपास 8 रिॲक्शन पाहणार आहोत. एक हॅलोजिनेशन ऑफ फेनॉल, नेक्स्ट वन नायट्रेशन ऑफ फेनॉल, सल्फोनेशन ऑफ फेनॉल, रिमर टायमर रिॲक्शन, कोल्बी रिॲक्शन, ऑक्सिडेशन ऑफ फेनॉल, कॅटालायटिक हायड्रोजनेशन ऑफ फेनॉल अँड लास्ट वन रिडक्शन ऑफ फेनॉल. एवढ्या सगळ्या रिॲक्शन आपण या रिॲक्शन्स ऑफ फेनॉलमध्ये पाहणार आहोत. एक एक रिॲक्शन आपण आता पाहत जाऊया. फर्स्ट वन काय पहा? हॅलोजिनेशन ऑफ फेनॉल. हॅलोजिनेशन इज द सबस्टिट्यूशन रिॲक्शन. फेनॉलचं हॅलोजिनेशन करायचं आहे म्हणजे फेनॉलमध्ये काय आला पाहिजे? हॅलोजन आला पाहिजे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीनपैकी. बरोबर आहे. जनरली क्लोरीन आणि ब्रोमीनची रिॲक्शन आपण करत असतो. फ्लोरीन हा एक्सप्लोजिव्ह आहे, तर आयोडिनेशन ही काय होत असते? रिव्हर्सिबल होत असते. बरोबर आहे. तर आता आपण हॅलोजिनेशनमध्ये पाहत असताना फेनॉल रिॲक्ट्स विथ ॲक्वियस सोल्युशन ऑफ ब्रोमीन टू गिव्ह 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल. म्हणजे फेनॉलची रिॲक्शन ज्यावेळी आपण ॲक्वियस सोल्युशन बरोबर करू. कोणाचं ॲक्वियस सोल्युशन? ब्रोमीनचं. ॲक्वियस म्हणजे पाण्यातलं ब्रोमीनचं सोल्युशन. पहा रिॲक्शन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. फेनॉल रिॲक्ट विथ ब्रोमीन in presence of water molecule because of aqueous solution. The product form 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल. म्हणजे फेनॉल मधल्या 2 नंबरचा कार्बन, 4 नंबरचा आणि 6 नंबरचा जो काही कार्बन आहे त्याचा एक एक हायड्रोजन हा ब्रोमीनने रिप्लेस केला जातो आणि ते 3 हायड्रोजन आणि याच्यातले 3 ब्रोमीन मिळून हा बाय प्रोडक्ट तयार होतो. मेन प्रोडक्ट काय तयार झाला? 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल. अशा पद्धतीने आपल्याला ही एक रिॲक्शन मिळते. जर आपण हे सॉल्वंट बदललं तर वेगळा प्रोडक्ट मिळतो. काय मिळतो पहा? इफ द रिॲक्शन इज कॅरीड आउट इन अ सॉल्वंट ऑफ लोअर पोलॅरिटी दॅन वॉटर सच ॲज क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड और कार्बन डायसल्फाइड, अ मिक्सचर ऑफ आर्थो अँड पॅरा ब्रोमोफेनॉल इज फॉर्म. पाहता ज्यावेळी आपण सॉल्वंट बदलणार आहोत, सॉल्वंट हे लोअर पोलॅरिटीचं वापरणार आहे, त्यावेळी आपल्याला ट्राय सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट न मिळता डाय सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट मिळतो. ज्याच्यामध्ये एक आर्थो असतो आणि दुसरा काय असतो? पॅरा असतो. रिॲक्शन पाहूया खाली पहा. फेनॉल रिॲक्ट विथ ब्रोमीन in presence of carbon disulfide
at low temperature to form one product is the orthobromophenol and second one is the parabromophenol plus HBr is the byproduct. Out of two product, which one will be the major product? Parabromophenol is the major product because here is steric hindrance is low. That's why always para products are major. Then next reaction. पुढची रिएक्शन काय पाहतोय आपण? नायट्रेशन ऑफ फेनॉल. नायट्रेशन मीन्स ॲडिशन ऑफ नायट्रो ग्रुप और इंट्रोड्युसिंग द नायट्रो ग्रुप इनटू फेनॉल. कसा येईल? आता पुन्हा त्याच्या आपण दोन प्रकारचे रिएक्शन पाहणार आहोत. एक म्हणजे फेनॉल रिॲक्ट्स विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड ॲट लो टेम्परेचर टू गिव्ह मिक्सचर ऑफ अर्थो अँड पॅरानायट्रोफेनॉल. ज्यावेळी आपण फेनॉलची रिॲक्शन ही कशासोबत करणार आहोत? नायट्रिक ॲसिड बरोबर ॲट लो टेम्परेचर टू गिव्ह अर्थो अँड पॅरानायट्रोफेनॉल्स आर फॉर्म. आता त्यावेळी करत असताना आपली ही रिॲक्शन अशा पद्धतीची आहे. फेनॉल रिॲक्ट्स विथ HNO3. नायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे HNO3. तो स्प्लिट करून लिहिला आहे HONO2. याच्यातला जो काही NO2 या इलेक्ट्रोफाईलनं काय केला जातो? अर्थो आणि पॅराचा एक हायड्रोजन हा सबस्टिट्यूट केला जातो आणि त्याच्यापासून आपल्याला प्रोडक्ट फॉर्म होतो ortho-nitrophenol and para-nitrophenol. Now, if the condition is changed, product also change. Now, phenol react with concentrated nitric acid to form 2,4,6 trinitrophenol, that is picric acid. ज्यावेळी हे काय करायचं आता? नायट्रेटिंग मिक्सचर बरोबर हीट करायचे. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे कशाचं? कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस H2SO4 टू फॉर्म नायट्रोनियम ॲज अ इलेक्ट्रोफाईल अँड द फॉर्म नायट्रोनियम इलेक्ट्रोफाईल सबस्टिट्यूट ॲट 2,4,6 या जागच्या हायड्रोजनच्या जागी सबस्टिट्यूट होतो आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल इज नथिंग बट द पिक्रिक ॲसिड. यालाच आपण काय म्हणतो? पिक्रिक ॲसिड. आणि बाजूला काय जातो? याच्यातले उरलेले H आणि हा OH मिळून किती झाले? 3 मोल्स हे वॉटरचे बाहेर पडतात. अशा पद्धतीने ही नायट्रेशन ऑफ फेनॉल ही रिॲक्शन आपल्याला या ठिकाणी पाहता येते. पुढची मेथड आहे सल्फोनेशन ऑफ फेनॉल. पुढची मेथड काय पहा? सल्फोनेशन. आता थोडीफार तुम्हाला कल्पना आलेली असेल. सल्फोनेशन ऑफ फेनॉल मीन्स इंट्रोडक्शन टू सल्फोनिक ग्रुप इंटू द फेनॉल. फेनॉलमध्ये सल्फोनिक ग्रुप हा इंट्रोड्यूस होत असतो. कशा पद्धतीनं? त्यासाठी रिॲक्शन काय होते पहा? वेन द फेनॉल रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ॲट रूम टेम्परेचर इट गिव्स 2 products. वन इज द अर्थोफेनॉल सल्फोनिक ॲसिड अँड द पॅरासल्फोनिक ॲसिड. रिॲक्शन अशा पद्धतीची आहे आपल्यासमोर. फेनॉल रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता हे होत असताना लोअर टेम्परेचरला काय फॉर्म होतो? अर्थोफेनॉल सल्फोनिक ॲसिड. आणि त्याच्यातल्या हायर टेम्परेचरला म्हणजे 373 केल्विन टेम्परेचरला पॅरासल्फोनिक ॲसिड. असे आपल्याला 2 प्रोडक्ट याच्यामध्ये फॉर्म होत असतात. मेजर कोणता याच्यामध्ये? पुन्हा ऑलवेज पॅरा प्रोडक्ट्स आर मेजर. पॅरा प्रोडक्ट्स हे काय असतात? नेहमी मेजर असतात. कारण स्टेरिक हिंड्रन्स जसं की याच्यामधलं अंतर आणि जर तुम्ही या 2 ग्रुपमधलं अंतर पाहिलं तर याच्यामध्ये जास्त आहे, म्हणजे याच्यामध्ये स्टेरिक हिंड्रन्स हा कमी आहे. म्हणून पॅरा प्रोडक्ट जनरली हे काय असतात? तर मेजर असतात. नाउ सेकंड रिॲक्शन रिमर टायमर रिॲक्शन. Now this reaction is the name reaction. Rimmer-Timer is the scientist which suggests the reaction of salicylic aldehyde. याची रिॲक्शन यांना सर्च केली. काय रिॲक्शन आहे पहा? when the phenol is treated with chloroform means CHCl3 in aqueous sodium hydroxide solution followed by the hydrolysis with acid salicyl aldehyde is formed. This reaction is known as the Rimmer-Timer reaction and this reaction is the name reaction. काय म्हटलं पहा? ज्यावेळी फेनॉलची रिॲक्शन ही क्लोरोफॉर्म बरोबर ॲक्वियस मेडियमच्या प्रेझेन्समध्ये होते त्यापासून आपल्याला एक इंटरमिजिएट तयार होतो ज्याचं हायड्रॉलिसिस होतं आणि आपल्याला अल्डिहाइड तयार होतं.
ॲक्च्युअल रिॲक्शन पाहू आपण. फेनॉल रिॲक्ट विथ, फर्स्ट रिॲक्ट विथ द ॲक्वियस मिडियम दॅट इज NaOH. पाहता फेनॉल हा काय वीकली ॲसिडिक इन नेचर आहे, NaOH हा काय बेस आहे, तर ते सॉल्ट तयार करतील म्हणजे O मायनस Na+. याच्यातला H याच्यातला OH निघून जाईल आणि हा O मायनस आणि Na+ एकत्र मिळून हा ONa+ तयार होईल. ठीक आहे, म्हणजे फेनॉक्साईड. बाजूला आणखीन आपण CHCl3 वापरले. मग जो काही अर्थोचा एक हायड्रोजन आहे तो याच्यातल्या CHCl2 न रिप्लेस होईल. म्हणजे इथला हायड्रोजन जाऊन इथं काय येईल CHCl2. यातला एक हायड्रोजन कुठे गेला आणि एक क्लोरीन, तर ह्यातला बाहेर पडलेला H याच्यातला पडलेला Cl असं मिळून HCl बाजूला पडेल आणि इथं आपल्याला हा इंटरमिजिएट तयार होईल. आता पुढे काय आपल्याला अल्डिहाइड पाहिजे. आता आपल्याला इंटरमिजिएट मिळाला. नाव इट रिॲक्ट्स विथ also sodium hydroxide. Here 2 moles of sodium hydroxide are used because here 2 chlorine groups are replaced by the OH minus ions. So here group will be formed COH, OH and H. इथं काय तुमची फिनिलची रिंग आहे. Now in that reaction removal of water molecule. याच्यातून काय होतं बाजूला वॉटर मॉलिक्यूल बाजूला जातो. मग आता खाली काय राहिलं बेन्झिन रिंग, त्याला CHO आला. आणि परत आता हा जे काही O मायनस Na+ आहे त्याचं काय झालं तर आपण हायड्रॉलिसिस केले विथ ॲसिड. म्हणजे याच्यातला एक H या Na रिप्लेस केला म्हणजे OH तयार झालं आणि NaOH वापरलेलं बाजूला झालं. म्हणजे काय तयार झालं सॅलिसाइल अल्डिहाइड तयार झालं. रिॲक्शन पुन्हा एकदा एक्सप्लेन करते पहा. रिॲक्शनचा पार्ट मी पुन्हा एकदा या ठिकाणी एक्सप्लेन करते. फेनॉल रिॲक्ट विथ क्लोरोफॉर्म इन प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड. Phenol is the weak acid, NaOH is the base, so it forms the salt. So phenoxide is formed. One product is the phenoxide, that is O minus Na plus benzene ring. राहिला प्रश्न ह्या CH3चा, तर तो जो काही क्लोरोफॉर्म आहे तो आर्थोचा जो काही एक हायड्रोजन आहे त्याच्या जागी हा CHCl2, या Cl3 मधला एक Cl आणि याच्यातला एक H असं मिळून या ठिकाणी हे HCl बाजूला पडतं. मग बेन्झिनला काय काय अटॅच ग्रुप झालेत O मायनस Na प्लस CHCl2 असा हा इंटरमिजिएट तयार होत असतो. नाव दिस इंटरमिजिएट रिॲक्ट्स विथ ऑल्सो हायड्रॉलिसिस करायचं आहे म्हणून आपण 2 moles ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड वापरले. आता याच्यामध्ये काय केलं जातं पहा. हा जो काही तुमचा फेनॉक्साईड आहे O मायनस Na प्लस, ठीक आहे, या ठिकाणी तुमचा कार्बन त्याला एक हायड्रोजन आहे. आता ते 2 क्लोरीन काय केले आपण पहा काय केलं ह्या CH मधले जे काही 2 क्लोरीन आहेत ते 2 हायड्रॉक्सिल ग्रुपने रिप्लेस केले. हे हायड्रॉक्सिल ग्रुप कुठून आले NaOH मधून. नाव ॲट द रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, याच्यातून हे वॉटर मॉलिक्यूल गेलं, शिल्लक काय राहिलं बेन्झिनची रिंग O मायनस Na प्लस CHO. दिस प्रोडक्ट इज फॉर्म. लक्षात येते सगळ्यांच्या रिॲक्शन कशी आली आहे. ते पुन्हा काय केलं त्याचं हायड्रॉलिसिस विथ ॲसिड, ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये म्हणजे H+च्या प्रेझेन्समध्ये H2 ॲड केला. मग काय होतं H प्लस O मायनस OH तयार होतो आणि NaOH बाजूला होतो म्हणजे काय तयार झालं सॅलिसाइल अल्डिहाइड हे या ठिकाणी तयार होतं. जर आपण या क्लोरोफॉर्मच्या जागी कार्बन टेट्राक्लोराईड वापरलं, क्लोरोफॉर्मच्या जागी काय वापरलं सॉल्व्हंटमध्ये कार्बन टेट्राक्लोराईड, तर या ठिकाणी आपल्याला OH आणि ह्याच्या जागी COOH ग्रुप मिळतो म्हणजे सॅलिसॅलिक ॲसिड इज फॉर्म. म्हणजे काय म्हणता येईल पहा. इफ द कार्बन टेट्राक्लोराईड इज युज्ड इन प्लेस ऑफ क्लोरोफॉर्म सॅलिसॅलिक ॲसिड इज फॉर्म. कधी तयार होतं सॅलिसॅलिक ॲसिड ज्यावेळी कार्बन
टेट्राक्लोराइड हे क्लोरोफॉर्मच्या जागी वापरलं जातं. नेक्स्ट आहे पहा कोल्बी रिॲक्शन. कोल्बी रिॲक्शन म्हणजे काय आता पहा, पुन्हा हे फेनॉल प्रिपरेशन करण्यासाठी वापरलेली एक रिॲक्शन आहे. याच्यामध्ये काय केलं आता पहा, द ट्रीटमेंट ऑफ सोडियम फेनॉक्साइड विथ कार्बन मोनॉक्साइड ॲट 398 केल्विन अंडर प्रेशर ऑफ 6 atmosphere followed by the acid hydrolysis, salicylic acid is formed. This reaction is known as the Kolbe's reaction. This one is also name reaction. सोडियम फेनॉक्साइडची रिॲक्शन. आता हे सोडियम फेनॉक्साइड कसं तयार होतं, तर अगोदर काय होतं, फेनॉल रिॲक्ट विथ कशाबरोबर, सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर, आणि त्याच्यापासून हा सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतो. इट रिॲक्ट्स विथ कार्बन डायऑक्साईड COO ग्रुप बरोबर, म्हणजे तो सेकंड नंबरच्या कार्बनला कनेक्ट होतो, म्हणजे 2 ऑक्सिजन आहेत म्हणून COO. Na+ हा काय करतो, O- इथला H+ अट्रॅक्ट करून घेतो आणि इथं काय तयार होतो, OH. ॲसिडिक हायड्रोशन केलं. ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये आपण वॉटर मॉलिक्यूल ॲड केला तर काय होईल, Na आणि यातला OH निघून जाईल आणि NaOH हा बाय प्रोडक्ट तयार होईल आणि प्रोडक्ट बेन्झिन रिंग, त्याला OH ग्रुप COOH म्हणजे सॅलिसॅलिक ॲसिड अशा पद्धतीनं तयार होतं. अशा पद्धतीनं कोल्बीज रिॲक्शनचा वापर करून आपण सोडियम फेनॉक्साइड किंवा फेनॉलपासून काय तयार करतो, सॅलिसॅलिक ॲसिड हे तयार होत असतं. पुढची रिॲक्शन पाहू आता, ऑक्सिडेशन ऑफ फेनॉल. आता मुलांना ऑक्सिडेशन म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय बरं ऑक्सिडेशन म्हणजे, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. करेक्ट. आपल्याला ऑक्सिजन ॲड करायचं आहे आणि काय काढून टाकायचं आहे, हायड्रोजन. त्यासाठी त्याचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट वापरावे लागतात, की ते काय करतात, स्वतःचं रिडक्शन करतात, मात्र दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडून आणतात. मग आता पाहूया आपण रिॲक्शन काय आहे. फेनॉल ऑन ऑक्सिडेशन विथ क्रोमिक अनहायड्राइड और सोडियम डायक्रोमेट इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 गिव्स पॅराबेन्झोक्विनोन. काय केलं पहा, फेनॉलचं ऑक्सिडेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ क्रोमिक अनहायड्राइड और द सोडियम डायक्रोमेट और इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. याच्यापैकी कोणताही तुम्ही काय वापरू शकता, ऑक्सिडायझिंग एजंट वापरू शकता. याच्यातून मिळणारे ऑक्सिजन वापरून याचं काय करायचं आहे, ऑक्सिडेशन करायचं आहे. ऑक्सिडेशन मीन्स ॲडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आता ह्याच्यामधला हा जो काही हायड्रोजन आहे हा आपल्याला काढून टाकायचा आहे. हा जो काही एक ऑक्सिजन आहे तो एका पॅरा पोझिशनला जोडला जातो, म्हणजे या ठिकाणी प्रोडक्ट काय तयार होतो, पॅराबेन्झोक्विनोन. ह्याच्यावरची जी काही लोन पेअर आहे ती अशी कॉन्ज्युगेशनमध्ये इन्व्हॉल्व होते. इथं काय आला, चार्ज आला. मग हा ऑक्सिजन कुठे अटॅक होतो, या पॅरावरती, आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो पॅराबेन्झोक्विनोन. नाव फेनॉल ऑक्सिडायझेस स्लोली गिविंग अ डार्क कलर मिक्सचर इन प्रेझेन्स ऑफ एअर. एअरच्या प्रेझेन्समध्ये त्याला काय होतं, तर स्लोली हा काय होत जातो, तर ऑक्सिडाईज होत जातो. असं हे काय पाहिलं आपण, ऑक्सिडेशन ऑफ फेनॉल. फेनॉलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर काय तयार होतं, बेन्झोक्विनोन हा कंपाऊंड तयार होत असतो. पुढची रिॲक्शन पाहू आपण, कॅटालायटिक हायड्रोजिनेशन ऑफ फेनॉल. कॅटालायटिक मीन्स कॅटालिस्टच्या प्रेझेन्समध्ये, हायड्रोजिनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन ऑफ फेनॉल. फेनॉलमध्ये आपल्याला हायड्रोजन ॲड करायचं आहे, कशाच्या प्रेझेन्समध्ये, कॅटालिस्टच्या प्रेझेन्समध्ये. असं हे रिॲक्शनचं एक्सप्लेनेशन आहे. ॲडिशन ऑफ हायड्रोजन टू फेनॉल in presence of a catalyst is nothing but the catalytic hydrogenation. Now student, we know the addition of hydrogen means what, reduction. आपल्याला हायड्रोजन ॲड करायचं आहे म्हणजे काय, तर ते रिडक्शन. आणि ऑक्सिजन काय करायचं असतो, काढून टाकायचा असतो, त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो, रिडक्शन असं म्हणतो. म्हणजे आपल्याला फेनॉलचं या ठिकाणी काय करायचं आहे, रिडक्शन करायचं आहे, हायड्रोजन आपल्याला ॲड करायचं आहे. पहा, फेनॉल ऑन कॅटालायटिक हायड्रोजिनेशन गिव्स
सायक्लोहेक्झॅनॉल. म्हणजे फेनॉलचं तुम्ही कॅटालायटिकल हायड्रोजनेशन केल्यानंतर सायक्लोहेक्झॅनॉल तयार होईल. ऑब्विसली आपण हायड्रोजन ॲड करणार आहे म्हणजे सॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये ॲड करतो, बरोबर आहे. इन दिस रिॲक्शन अ मिक्सचर ऑफ वेपर्स ऑफ फेनॉल अँड हायड्रोजन इज पास्ड ओव्हर निकेल कॅटॅलिस्ट ॲट 433 केल्विन टेम्परेचर. चारशे 433 केल्विन टेम्परेचरला ही रिॲक्शन होत असते. कशी होते पहा. फेनॉल घेतला आपण, ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणून 3 हायड्रोजनचे मोल्स घेतले. कॅटालिस्ट वापरायचं आहे, निकेल ॲज द कॅटालायटिकल प्रॉपर्टी. जो काही डी ब्लॉकमधला निकेल आहे त्याला कॅटालायटिकल अशी प्रॉपर्टी. कॅटालिस्ट म्हणजे काय, खूप वेळा सांगून झालं. इट प्रमोट्स द रिॲक्शन बट डज नॉट टेक पार्ट इन द रिॲक्शन. ते रिॲक्शनला फक्त प्रमोट करतात, रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. यांच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोजन ॲड केले. आता हे अगोदर इथं किती आहेत, CH2 आहेत, बरोबर आहे. CH2 नाही, CH बरोबर आहे. आता या ठिकाणी एक हायड्रोजन जोडला की हा हायड्रोजन ब्रेक होईल. पुन्हा या ठिकाणी जोडला की इथला ब्रेक होईल. पुन्हा या ठिकाणी जोडला इथला ब्रेक होईल. किती हायड्रोजन आहेत, 6 हायड्रोजन आहेत. अक्रॉस 2 डबल बॉन्ड जोडले. या ठिकाणी 2, या ठिकाणी 2, या ठिकाणी 2. डबल बॉन्ड शिल्लक राहील का, नाही राहणार, ब्रेक होईल. म्हणजेच त्या ठिकाणी सिंगल बॉन्ड तयार होईल. सिंगल बॉन्डचं 6 कार्बनचं सायकल तयार होईल, बरोबर आहे. म्हणजे सायक्लोहेक्झेन आणि त्याला OH ग्रुप आहे म्हणून सायक्लोहेक्झॅनॉल या ठिकाणी तयार होत असतं. ही काय रिॲक्शन पाहिली आपण, कॅटालायटिक हायड्रोजनेशन ऑफ फेनॉल. सगळ्यांच्या लक्षात आलेली असेल. पुढची रिॲक्शन रिडक्शन ऑफ फेनॉल. आता रिडक्शन म्हणजे काय सांगायला पाहिजे, खूप वेळा झालंय, बरोबर आहे. रिडक्शन मीन्स रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन अँड ॲडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन ॲड करायचं आहे आणि ऑक्सिजन काढून टाकायचं. फेनॉल इज रिड्यूस टू बेन्झीन ऑन हिटिंग विथ झिंक डस्ट. त्यासाठी सिंपल रिॲक्शन काय, फेनॉलला झिंक डस्ट बरोबर हीट करा. हीट केलं की काय होईल, झिंक आणि हा ऑक्साईड बाजूला पडेल. H इथं असा राहिला तरी काही हरकत नाही. म्हणजे काय तयार झाला, बेन्झीन. म्हणजेच फेनॉल इज रिड्यूस टू गिव्ह बेन्झीन ऑन हिटिंग विथ झिंक डस्ट. झिंक डस्ट बरोबर फेनॉलची रिॲक्शन झाल्यानंतर बेन्झीन या ठिकाणी फॉर्म होईल. नेक्स्ट आहे युजेस ऑफ फेनॉल. काय काय युजेस पहा. नाव इट इज यूज्ड इन अ लॅबोरेटरी ऑर द इंडस्ट्री. फेनॉल इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ फेनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन, फॉर एक्झाम्पल बॅकेलाइट, जे की पॉलिमरमध्ये आहे. म्हणजे फेनॉल फॉर्माल्डिहाइड पॉलिमरमध्ये फेनॉलचा वापर केला जातो. त्याचबरोबर फेनॉल आर यूज्ड ॲज अ अँटीसेप्टिक इन कॉमन प्रोडक्ट्स लाईक एअर फ्रेशनर्स, डिओडरंट्स, माउथवॉश, कॅलामाइन लोशन, फ्लोर क्लीनर्स एक्सेट्रा. या गोष्टींमध्ये सुद्धा फेनॉलचा वापर केला जातो. कोणकोणत्या गोष्टींमध्ये फेनॉलचा वापर केला जातो, बॅकेलाइट तयार करण्यामध्ये. त्याचबरोबर जे काय अँटीसेप्टिक प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये. त्याचबरोबर एअर फ्रेशनर्स म्हटलं, डिओडरंट्स, माउथवॉश, कॅलामाइन लोशन, फ्लोअर क्लीनर्स एक्सेट्रा. या गोष्टींमध्ये काय केलं जातं तर फेनॉलचा वापर केला जातो. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फेनॉल हा या अल्कोहोल, फेनॉल आणि इथरमधला पॉईंट हा आपण कव्हर केलेला आहे. याच्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत तो म्हणजे इथर. काय पाहणार आहोत, इथर. सुरुवातीला आपण थोडंसं त्याचं इंट्रोडक्शन पाहून झालंय, तरी पण आपण त्याचं इंट्रोडक्शन सुरुवातीला पाहू आणि नंतर उरलेल्या गोष्टींचा स्टडी करूया. पाहता इथर म्हणजे काय, तर इथरची डेफिनेशन एकदा सांगून झाली आपली. काय म्हटलंय, जनरली इथर्स आर द कंपाउंड्स विच कंटेन ॲन ऑक्सिजन ॲटम बॉन्डेड टू 2 अल्किल ग्रुप्स और 2 अरिल ग्रुप्स और 1 अल्किल अँड 1 अरिल ग्रुप्स. बरोबर आहे. इथर्स हे असे कंपाउंड्स आहेत की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन ॲटम हा
दोन अल्किल ग्रुपला कनेक्ट झालेला असू शकतो किंवा दोन अरिल ग्रुपला किंवा ऑक्सिजनला कनेक्ट झालेले दोन अल्किल ग्रुप असतील, हे वेगवेगळे सुद्धा असू शकतात. म्हणजे एक अरिल असेल आणि एक अल्किल ग्रुप असेल. बरोबर आहे. त्याचं रिप्रेझेंटेशन आपण खाली इथे या ठिकाणी म्हटलंय पहा, ROR' किंवा दोन अल्किल ग्रुप आहेत किंवा एक अल्किल एक अरिल किंवा दोन्हीही अरिल ग्रुप्स असू शकतात. नाव इथर्स आर द ऑर्गॅनिक ऑक्साइड. हे काय तर ऑर्गॅनिक ऑक्साइड्स आहेत. इथर्स आर कन्सिडर्ड ॲज अनहायड्राइड्स ऑफ अल्कोहोल. हे अल्कोहोलचे काय तर अनहायड्राइड्स आहेत. अशा इथरचं आपल्याला काय करायचं आहे, क्लासिफिकेशन पाहायचं आहे. या ठिकाणी ॲरो जरा फक्त इथरचा खाली गेलाय, त्याच्यामुळे क्लासिफिकेशनचा चार्ट आपला बदलला आहे थोडासा. मी ते एक्सप्लेन करून सांगते पहा. नाव इथर्स आर क्लासिफाईड इंटू टू टाइप्स. विच टू टाइप्स? फर्स्ट वन इज द सिमेट्रिकल इथर और द सिंपल इथर. सेकंड वन इज द अनसिमेट्रिकल और द मिक्स इथर. पहिला टाइप काय तर सिमेट्रिकल और द सिंपल इथर. What is mean by symmetrical or the simple ether? Symmetrical or the simple ether are those ether in which two alkyl groups attached to the oxygen atom are same. म्हणजे पहा, याच्यामध्ये ऑक्सिजनला कनेक्ट झालेले दोन अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप असतील, हे सेम असतात, म्हणून त्यांना सिंपल इथर असं म्हटलं जातं किंवा सिमेट्रिकल इथर असं म्हटलं जातं. सेकंड वन, unsymmetrical or the mixed ether. What is the definition? Mixed ether are those ether in which two alkyl or the aryl groups attached to the oxygen atoms are different. म्हणजे ऑक्सिजनला कनेक्ट झालेले दोन अल्किल असतील, दोन अरिल ग्रुप असतील, हे काय असतात, वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल खाली इथे लिहिले आपण CH3O C2H5. ऑक्सिजनला दोन ग्रुप आहेत, एक CH3 एक C2H5. दोन्ही काय आहेत, वेगवेगळे आहेत, म्हणून त्यांना अनसिमेट्रिकल इथर असं म्हटलं जातं. आणि हा काय आहे, सिंपल, की याच्यामध्ये ऑक्सिजनला दोन्हीही सारखे ग्रुप कनेक्ट आहेत. एक म्हणजे मिथिल ग्रुप, दुसरा म्हणजे पण मिथिल ग्रुप, म्हणून त्यांना सिंपल इथर असं म्हटलं जातं. नेक्स्ट, नॉमेनक्लेचर. पुढचा पार्ट काय तर नॉमेनक्लेचर ऑफ इथर. कॉमन नेम सिस्टीम आणि IUPAC नेम सिस्टीम अशा दोन जनरली सिस्टीम आहेत की ज्याच्यानुसार आपण त्याला नेम देतो. पहा, इथरला नाव देण्यासाठी दोन मेथड्स आहेत. एक म्हणजे कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरी म्हणजे IUPAC सिस्टीम. कॉमन नेम सिस्टीममध्ये नाव देत असताना आपण म्हटलंय ऑक्सिजनला दोन अल्किल ग्रुप कनेक्ट असतात, बरोबर आहे. दोन ते सेम असतील किंवा डिफरंट असतील, म्हणजे नाव देत असताना अल्किल ग्रुप फॉलोड बाय द वर्ड इथर असं नाव दिलं जातं. समजा दोन ग्रुप आहेत, हे सेम आहेत, मग सेम असतील तर टर्मिनॉलॉजी वापरायची डाय अल्किल इथर. समजा दोन्ही ग्रुप काय आहेत, वेगवेगळे आहेत, त्यावेळी ते काय करायचे, अल्फाबेटिकली अरेंज करून नाव काय लिहायचं आहे, अल्किल ग्रुप फॉलोड बाय द वर्ड इथर, अशा पद्धतीने. ठीक आहे. IUPAC मध्ये काय करायचं आहे पाहता, IUPAC मध्ये देत असताना द लार्जर ग्रुप इज कन्सिडर्ड टू बी ॲज द पॅरेंट अल्केन. ऑक्सिजनला दोन्हीकडे दोन ग्रुप आहेत, त्याच्यापैकी जो काही लार्जर ग्रुप असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त कार्बनची संख्या असेल, असा ग्रुप हा आपल्याला काय करायचा आहे, पॅरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करायचा आहे. पॅरेंट अल्केन मधला जो काही E हा कशाने रिप्लेस करायचा, अल्कॉक्सी अल्केन असं त्या ठिकाणी आपण नाव देत असतो, बरोबर आहे. म्हणजे the larger alkyl group is considered to be the parent alkane. The name of the smaller alkane is prefixed by the name of alkoxy group and its locant. For example, CH3 CH2OH ethoxy group. त्याच्या पुढे काय म्हटले पहा, CH3 CH2 CH2O N प्रोपॉक्सी आयसोप्रोपॉक्सी, बरोबर आहे. अशा पद्धतीने आता मी या ठिकाणी काय म्हटलं तुम्हाला, अल्किल ग्रुप जो काही लार्जर असेल त्याला नाव द्यायचे. मग ह्या ऑक्सिजनला कनेक्ट दोन ग्रुप झालेत, एका ठिकाणी मिथिल आहे, एका ठिकाणी 3 कार्बन असणार आहे, म्हणून लार्जर ग्रुप कुठला झाला, प्रोपेन, आणि तो काय करायचा ॲज अ पॅरेंट अल्केन म्हणून लिहायचा. लक्षात आले रूल्स. आता आपण या ठिकाणी काही एक्झाम्पल पाहणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट वन एक्झाम्पल, CH3O CH3 ऑक्सिजनला दोन कनेक्ट झालेले
ग्रुप हे सेम आहेत म्हणून हे एक्झाम्पल सिमेट्रिकल किंवा सिम्पल इथरचं आहे. दोन्ही ग्रुप सारखे आहेत म्हणून डाय ही टर्मिनॉलॉजी वापरली. अल्किल ग्रुप काय आहेत? मिथिल, म्हणून डायमिथिल इथर हे त्याचं नाव. आता दोन्ही सेम आहेत, दोघांपैकी एक हा काय करायचा ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून लावायचा, म्हणून एवढा ग्रुप हा काय तयार झाला? मिथॉक्सी ग्रुप, मिथॉक्सी मिथेन. सो नेम इज मिथॉक्सी मिथेन. पुढं पहा, ऑक्सिजनला दोन अल्किल ग्रुप आहेत, एक इथिल आणि एक मिथिल. या दोघांपैकी लार्जर ग्रुप कोणता आहे? इथिल ग्रुप्स. त्याच्या अगोदर आपल्याला कॉमन नेम द्यायचं आहे. इथिल आणि मिथिलपैकी अल्फाबेटिकली येणारा ग्रुप आहे हा इथिल. दॅट्स वाय इट कॅन बी रिटन इन द फर्स्ट. सो कॉमन नेम इज द इथिल मिथिल इथर. What is the IUPAC name? CH3CH2 is the parent alkane. So CH3O, that is methoxy is the substituent. So methoxyethane is the IUPAC name. पहा, याला नाव देत असताना ऑक्सिजनला कनेक्ट झालेले जे काही दोन ग्रुप आहेत त्या दोन ग्रुपपैकी ज्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त कार्बन आहेत तो पॅरेंट अल्केन म्हणून लिहायचा आहे, आणि जो काही दुसरा ग्रुप आहे तो ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून लिहायचा आहे. मग अल्केन बरोबर ऑक्सिजन जोडला की अल्कॉक्सी अल्केन असं आपल्याला त्या ठिकाणी नाव द्यायचं आहे. पुढचं पहा, नाव नेक्स्ट एक्झाम्पल. वरचे 3 एक्झाम्पल सगळ्यांच्या लक्षात आलेले असतील. पुढचं पाहूया. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ऑक्सिजनला कनेक्ट झालेल्या दोन ग्रुपपैकी एक हा अरिल आणि एक हा काय आहे? अल्किल ग्रुप आहे. So name is, one group is the methyl, second one is the phenyl. So name is methyl phenyl ether. What is the IUPAC name? This one is the substituent. So methoxybenzene. C6H5 is nothing but the benzene. So methoxybenzene is the IUPAC name. Second one, this one is the oxygen attached to the two groups. One is the propane, second one is the benzene. So phenyl N-propyl ether is the common name. N stand for normal chain. याच्यापैकी हा काय आहे? 3 कार्बनची चेन आणि हा 6 कार्बन असणारा हेक्झेन आहे. मग अल्फाबेटिकली लावत असताना फिनिल अगोदर येतो, नंतर काय येतो तर प्रोपिल. सो फिनिल N-propyl ether is the common name. What is the IUPAC name? What is the IUPAC name? Which will be the greater? This ring is the greater. So it is the parent alkane and this one is the substituent. So propoxybenzene is the IUPAC name. Propoxy काय झालं? हा प्रोपेन आणि ऑक्सिजन मिळून प्रोपॉक्सी हा कशाला सबस्टिट्यूएंट आहे? बेन्झीन रिंगला. म्हणून प्रोपॉक्सीबेन्झीन हे काय तयार झालं? त्याचं IUPAC नेम या ठिकाणी तयार झालं. Now then say the preparation of ether. पुढचा पॉइंट काय पाहायचा आपल्याला? प्रिपरेशन. हाऊ टू प्रिपेअर इथर्स. Now here only 2 methods are used to prepare the ether. One will be the dehydration of alcohol and second one is the Williamson synthesis. Dehydration means removal of water molecule from alcohol is nothing but the dehydration. What is the reaction? When alcohol is heated with dehydrating agent like concentrated H2SO4 or the phosphoric acid, two products are formed, either an ether or an alkene can form depending upon the temperature. म्हणजे अल्कोहोलची रिॲक्शन ज्यावेळी अल्कोहोल ज्यावेळी आपण डिहायड्रेटिंग एजंट बरोबर काय करतो? हीट करतो, त्यावेळी आपल्याला त्याच्यापासून 2 प्रोडक्ट मिळतात आणि हे जे काही प्रोडक्ट मिळतात हे कशावरती डिपेंड असतात? तर त्याच्यामध्ये वापरणाऱ्या टेम्परेचरवरती डिपेंड असतात. फॉर एक्झाम्पल, डिहायड्रेशन ऑफ इथेनॉल बाय H2SO4 gives ethoxyethane at 413 Kelvin and ethene is formed at 443 Kelvin temperature. म्हणजे ज्यावेळी आपण इथेनॉलचं डिहायड्रेशन करणार आहोत बाय युजिंग H2SO4
मग 2 टेम्परेचरला एक 413 केल्विनला आपल्याला काय मिळतो, इथॉक्सी इथेन, आणि 443 केल्विनला आपल्याला अल्किन मिळतो. कशी रिॲक्शन पहा, इथॅनॉल 2 मोल्स घेतलेत, बरोबर आहे, रिॲक्टेड विथ डिहायड्रेटिंग एजंट. काय झालं त्याच्यातून पहा, C2H5 प्लस HOC2H5, H2 मॉलिक्यूल काढायचा आहे, यातला OH यातला H, शिल्लक काय राहिलं C2H5O, म्हणजे काय तयार झाला, डायथिल इथर, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, इथॉक्सी इथेन. अशा पद्धतीचे आपल्याला प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळतो. नंतर काय म्हटलं, हीच रिॲक्शन जर आपण 443 केल्विनला घेतली तर इलिमिनेशन होतं. त्याच्यामध्ये काय होतं, इलिमिनेशन झालं की काय तयार होतं पहा, हा जो काही C2H5 म्हणजे CH3CH2OH म्हणजे अल्फाचा OH आणि बीटाचा हायड्रोजन, असं मिळून याच्यातून वॉटर मॉलिक्यूल निघून जातो आणि काय तयार होतं, अल्किन या ठिकाणी तयार होतं. कोणतं अल्किन तयार झालं, इथिन. म्हणजे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल या मेथडनं अल्कोहोलपासून तुम्ही इथर तयार करू शकता आणि अल्किन सुद्धा तयार करू शकता. इथर कधी तयार होतं, ते त्याच्या टेम्परेचरवरती डिपेंड आहे. ज्यावेळी 413 केल्विन टेम्परेचर यूज करता त्यावेळी इथर तयार होतो आणि 443 केल्विन टेम्परेचरला इथिन हा मॉलिक्यूल या ठिकाणी तयार होत असतो. पुढची रिॲक्शन पाहू आपण, विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन. विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन, या रिॲक्शनमध्ये काय होतं पहा, सिंपल ॲज वेल ॲज मिक्स इथर, म्हणजे सिंपल असेल किंवा मिक्स दोन्ही इथर असतील तर कॅन बी प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी बाय विल्यमसन सिंथेसिस. या सिंथेसिसनुसार आपण सिंपल असेल किंवा मिक्स इथर दोन्हीही तयार करू शकतो. नाउ इन दिस मेथड अल्किल हॅलाइड इज ट्रीटेड विथ सोडियम अल्कॉक्साइड or the sodium phenoxide to give dialkyl ether or the alkyl aryl ether. ज्यावेळी अल्किल हॅलाइड हे सोडियम कशा बरोबर, सोडियम अल्कॉक्साइड असेल किंवा सोडियम फेनॉक्साइड, ॲरोमॅटिक आणि अल्किल असे दोन्ही घेतोय. मग याच्यातून हा जो काही NaX आहे तो बाजूला जातो. काय तयार झालं, ROR-NX. याच्यातून सुद्धा NaX गेला, ROAR म्हणजे काय तयार झाला, हा फेनॉक्साइड, आणि NaX हा काय तयार झाला, बाजूला झाला. एक्झाम्पल पाहता येईल, बरोबर आहे. एक्झाम्पल पाहण्यापूर्वी आपण ह्याच्या कन्सर्न काही गोष्टी आहेत. काय तर ही जी काही रिॲक्शन आहे ही SN2 मेकॅनिझम फॉलो करते. म्हणजे इथर इज फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ बॅकसाइड अटॅक बाय अल्कॉक्साइड ऑर द फेनॉक्साइड, आणि हे काय तर न्यूक्लियोफाइल आहेत. अँड अल्किल हॅलाइड, द अल्किल हॅलाइड इज यूज्ड इन दिस रिॲक्शन मस्ट बी प्रायमरी. आणि याच्यामध्ये जे काही अल्किल हॅलाइड वापरले जातात हे कसले वापरायचे आहेत, प्रायमरी अल्किल हॅलाइड वापरायचे. पाहता, दिस वन इज द प्रायमरी अल्किल हॅलाइड मिथिल ब्रोमाइड अँड दिस वन इज द फेनॉक्साइड सोडियम टर्शरी ब्युटॉक्साइड. आता काय होतं पहा, बॅकसाइड अटॅक ऑफ द न्यूक्लियोफाइल, बरोबर आहे. न्यूक्लियोफाइल कोण आहे, हा O-CCH3 अटॅक टू द बॅकसाइड अटॅक ऑफ द कार्बन टू फॉर्म काय तयार होईल पहा, आणि हा Na आणि Br निघून जाईल, CH3 3CO CH3 प्लस NaBr. टर्शरी ब्युटिल मिथिल इथर हे काय होतं, त्याच्यामध्ये कंपाऊंड तयार होतो आणि सोडियम ब्रोमाइड हा बाजूला पडतो. जर ही जी रिॲक्शन आपण सेकंडरी आणि टर्शरीमध्ये पाहिली तर काय मिळते पाहता, सेकंडरी आणि टर्शरीमध्ये इफ सेकंडरी और टर्शरी अल्किल हॅलाइड्स आर यूज्ड द रिॲक्शन लीड्स मेनली टू अल्केन. सेकंडरी आणि टर्शरी बरोबर जर आपण अशी रिॲक्शन करायला गेलो तर काय होतं, त्याच्यामध्ये अल्किन तयार होतं. कशामुळे तर इलिमिनेशन घडून येते याच्यामध्ये. नाउ सी द रिॲक्शन टर्शरी ब्युटिल क्लोराइड रिॲक्ट विथ सोडियम इथॉक्साइड. काय होतं, सोडियम इथॉक्साइड. याच्यामधून बाजूला काय होतं, याच्यातला H याच्यातला Cl डबल बॉन्ड फॉर्म होतो. मग हा IH आणि हा O-C2H5 मिळून इथॅनॉल तयार होतो आणि हा Na आणि Cl मिळून काय होतं बाजूला, NaCl. अशा पद्धतीनं
हा इलिमिनेशन रिॲक्शन सुद्धा दाखवतो. नाव अरिल हॅलाइड्स डू नॉट गिव्स द विलियम्सन्स सिंथेसिस. अरिल हॅलाइडमध्येही मात्र विलियम्सन सिंथेसिस रिॲक्शन दाखवता येत नाही, कारण आपण त्या ठिकाणी त्याची बॉन्ड ऑर्डर जी काही न्यूक्लियोफिलिसिटी आहे ती पाहून झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला 2 प्रकारे इथर हे तयार करता येत. पुढे पाहणार आहोत आपण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज.